आवाज उठवा आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा एक निवेदन द्यावं की दर्यापूर तालुक्यातला एक मोठ्या प्रमाणात सर्वे करण्यात लवकर भरून द्यावी आणि नुकसान भरपाईची मागणी करतो आम्ही शेतकरी म्हणून. दर्यापूर पासून तिकडे अमरावतीपर्यंत आणि पुरा दर्यापूर तालुक्यात पाण्यात गेलेला आहे. गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे पेरणी सुरू झाली तेव्हापासूनच अमरावती जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि काही पावसामुळे शेती उगवली नाही, काही उगवली. ते उगवलेली शेती शेतकऱ्यांना वाचवण्याचा अनेक प्रकार हे केले, मेहनत घेतली, खत दिलेत, फवारणी केली, परंतु हा खर्च सगळा त्याचा वाया गेलेला आहे. काल परवापासून तर एवढा पाऊस आहे की पूर्ण शेती पाण्याखाली आहे. म्हणजे जे आहे पीक तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहणार नाही. म्हणून या निमित्तानं शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहणं गरजेचं आहे. मग पीक विमा असेल किंवा विशेष पॅकेज असेल, हे जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारनं उभं राहावं, त्या निमित्ताने ही विनंती करेल. ढगफुटीसारखे प्रकार दर्यापूर तालुक्यात मग नालवाडा असेल, चिपरडा असेल या गावातसुद्धा ढगफुटीचेही प्रकार झाले. तर तिथली जमीन पूर्ण खरडून गेली, पूर्णतः नष्ट झाली. तर शासनाने याकडे दुर्लक्ष द्यावं ही विनंती करेल. मी प्रवीण कावरे एक शेतकरी आहे आणि या तालुक्यात जवळपास 27 जूनपासून पेरणी झालेली आहे. 27 जूनपासून या शेतात पाय टाकायला सुद्धा कास्तकाराला वेळ मिळाला नाही. शेतकऱ्यांनी काही ठिकाणी तणनाशक मारलेले आहेत, कोणी खतं टाकलेले आहेत आणि एकरी 20 ते 25 हजार रुपयाचा खर्च झालेला आहे आणि हा खर्च भरूनसुद्धा निघत नाही आणि पुढील उदरनिर्वाह शेतकऱ्यांनी कसा करावा ही मोठी आज समस्या शेतकऱ्यांजवळ झालेली आहे. मी शासनाला विनंती करतो की त्यांनी सरसकट नुकसान भरपाईची मागणी मी या ठिकाणी खासदार बळवंतसाहेब वानखळे यांना आणि कृषी विभागांना, कलेक्टर साहेबांना आणि महसूल विभागाला करत आहे. पाहणी केली आणि भाऊंना माझी विनंती आहे की तुम्ही हा रेटा केंद्र सरकारकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे रेटून लावा आणि दर्यापूर तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मी त्यांना विनंती करतो.